नमस्कार. रोखोक स्वागत प्रेक्षको. मी डॉक्टर उदय निरगुडकर. तब्बल 50 तासाच्या सस्पेन्सनंतर तिचा मृत्यू जाहीर करण्यात आला. AIADMKचे सर्वेसर्वा 5 वेळा तमिळनाडूची मुख्यमंत्री बनलेली पहिली महिला आणि पुराचती थलाईवी अशी ओळख असलेल्या नेत्या म्हणजे अर्थात जयललिता आता आपल्यात नाहीत. कोणत्याही चित्रपटात सापडणार नाही अशा त्यांच्या अनोख्या जीवन कहाणीचा सोमवारी रात्री 11:30च्या सुमाराला दी एंड झाला. सिनेमागृहातल्या पडद्यावरून विधानसभेच्या पटलावर अवतरलेल्या, विधानसभेत वस्त्रहरणाचा दाहक अनुभव घेणाऱ्या, तमिळनाडूत निरंकुश सत्ता गाजवणाऱ्या आणि निवडणुकीत विजयाची किमया साधणाऱ्या जयललिता तमिळी जनतेच्या हृदयातल्या अम्मा बनल्या. शाळेतली ही हुशार विद्यार्थिनी पुढे अत्यंत धूर्त राजकारणी बनली. जानकीरामनला मागे टाकणं असो की करुणानिधींचा पराभव असो, महिलांच्या लढाऊपणाचं प्रतीक बनल्या जयललिता. कथ्थक, मोहिनीअट्टम, मणिपुरी अशी नृत्य कौशल्य असणाऱ्या जयललितांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत जवळपास प्रत्येकालाच आपल्या तालावर नाचवलं. गरिबांसाठी कल्याणकारी योजनांची घोषणा करणाऱ्या अम्मांना भारतातली सर्वात भ्रष्ट महिला राजकारणी असल्याच्या आरोपाला देखील तोंड द्यावं लागलं. सिनेमातल्या कामगिरीसाठी फिल्मफेअर पुरस्कार जिंकणाऱ्या अम्मानं तमिळ जनतेच्या हृदय सिंहासनावरही अधिराज्य गाजवलं. 2 पानं हे त्यांच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह. या 2 पानांच्या तृणंकुरात मोठमोठ्या राजकीय वृक्षांच्या खोडांना नेस्तनाबूत करण्याची अफलातून क्षमता आणि महत्वाकांक्षा होती. महिला सबलीकरण, संघर्ष, प्रेम, सूड, विजय, पराभव, मानापमान, क्रोध, संताप याचं मूर्तिमंत उदाहरण असलेल्या जया अम्मानं तमिळी जनतेच्या मनात आढळ असं ध्रुवतान पटकावलं होतं. हा अम्मा नावाचा ब्रँड नेमका काय होता? अम्मांनंतरचं तमिळ राजकारण कसं असणार? पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्र्याची शपथ तर घेतली, पण त्यामुळे अम्मांचा वारसदार कोण हा प्रश्न खरोखरच मिटलाय का? वारसदाराचा हा वाद 13 दिवसांनंतर उफाळून येणार की पुढच्या निवडणुकीआधी? जयललिता आणि शशिकला यांचं नेमकं नातं काय होतं? त्यांचा रोल काय असणार? शशिकलांची जयललितांनंतरच्या राजकारणातली भूमिका काय असेल? भ्रष्ट कारभार, बेहिशोबी संपत्ती, सत्तेचा गैरवापर, अहंकारी स्वभाव हे सगळं असतानाही जयललिता जनतेमध्ये एवढ्या लोकप्रिय का होत्या? भ्रष्टाचार आणि लोकप्रियता, निवडून येण्याची क्षमता या 3 गोष्टींचा संबंध त्यांच्या बाबतीत नेमका कसा लावायचा? जयललितांच्या मृत्यूमुळं आता भाजप आणि काँग्रेसला तमिळनाडूत शिरकाव करायची संधी मिळणार आहे का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात पुराचती थलाईवी. पुराचती थलाईवी. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. तामिळनाडूच्या झुंजार नेत्या जयललिता मृत्यूशी झुंज हारल्या. सध्या सगळा तामिळनाडू, बहुतांश दक्षिण भारत आणि देशातले त्यांचे हजारो चाहते शोकसागरात बुडालेत. मात्र अश्रू आटल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहील. अम्मांनंतर कोण? अम्मांच्या मृत्यूची घोषणा करताच त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची सर्व खाती पाहणारे पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी ते अम्मांचे उत्तराधिकारी आहेत असं मात्र नाही. त्यासाठी अनेक जण स्पर्धेत आहेत. जाणकारांच्या मते यापुढे मुख्यमंत्री आणि पक्षाचा महासचिव एकच व्यक्ती नसेल. अम्मांसोबतच AIADMK मधली ही परंपरा खंडित होईल. जयललिता के पास जो पावर है वो 2 में स्प्लिट हो जाएगा कि एक चीफ मिनिस्टर अलग और एक पार्टी प्रेसिडेंट अलग. इसी में अभी कोशिश है. अभी धीरे धीरे इन सब का डिस्कशन चलेगा. मुख्यमंत्री आणि पक्षाच्या नेतृत्व पदासाठी जयललितांचा उत्तराधिकारी होण्यासाठी पक्षात अनेक जण आतुर आहेत. यात अर्थातच पहिलं नाव आहे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांचं. अम्मांचा परमभक्त अशीच त्यांची ओळख. जयललिता जेलमध्ये गेल्यावर त्यांना अश्रू अनावर झाले. मुख्यमंत्रीपद सोडावं लागल्यानंतर त्यांनाच अम्मांनी मुख्यमंत्री केलं. मात्र ते त्या खुर्चीत बसत नसत. अम्मांची खुर्ची रिकामी ठेवत. आताही जयललिता रुग्णालयात असताना त्यांची सर्व खाती पन्नीरसेल्वम यांनी सांभाळली. दुसरं नाव आहे पानरुती रामचंद्रन यांचं. 78 वर्षाच्या रामचंद्रन यांनी 2013 साली सक्रिय राजकारणातून संन्यास घेतलाय. मात्र त्यांना जयललिता यांचे कान आणि डोळे म्हटलं जातं. अम्मा अपोलो रुग्णालयात असतानाही ते तिथं कायम जात असत.
लोकसभेचे उपसभापती एम थांबीदुराई हे देखील जयललितांच्या वारशाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात. त्यांच्या योग्यतेवर त्यांचे विरोधकही शंका घेऊ शकत नाहीत. पक्षाच्या राज्यातल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांचा राजकीय अनुभवही दांडगा आहे. शिक्षणानं इंजिनियर असलेले इडापड्डी पलानीस्वामी सरकारमधले ताकदवान मंत्री आहेत. 57 वर्षाचे पलानीस्वामी यांच्यामागे गौंडार समाज मोठ्या प्रमाणावर आहे. यशस्वी उद्योजक आणि अण्णा द्रमुकचे प्रवक्ता असलेले के पांडियाराजन पक्षाचा स्टार चेहरा आहेत. 57 वर्षाचे पांडियाराजन यांचं इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे. जयललितांच्या वारसदारांमध्ये अजित कुमार हे डार्क हॉर्स ठरू शकतात, असं AIADMK मधल्याच काही नेत्यांना वाटतंय. अम्मांनी आपल्या मृत्यूपत्रात उत्तराधिकारी म्हणून दक्षिण भारतीय अभिनेता असलेल्या अजित कुमार यांना निवडल्याची पक्षात चर्चा आहे. मात्र राजकारणात अनुभव नाही ही त्यांची सर्वात कमकुवत बाजू. यामध्ये आणखी एक नाव घ्यावं लागेल. जयललिता यांची जुनी मैत्रीण आणि पूर्वाश्रमीची अभिनेत्री शशिकला नटराजन यांच्या पक्षातल्या भूमिकेबाबत गूढ आहे. शशिकला नटराजन का कोई ऑफिशियल पोस्ट ना हो, फिर भी अभी इमीडिएटली उनका एक इम्पोर्टेंट रोल होगा. आगे आगे धीरे धीरे क्या होगा वो तो पता नहीं है. अभी फिलहाल इम्पोर्टेंट रोल होगा. जयललिता गेल्या, करुणानिधी रुग्णालयात आहेत. अशा स्थितीत तामिळनाडूमध्ये वरिष्ठ नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झालीय. ही पोकळी भरून काढण्यासाठी भाजपही आसूसला आहे हे नक्की. जयललिता वॉज अ वेरी स्ट्रॉन्ग लीडर. इतना मजबूत उनका इरादे थे कि बीजेपी को भी वो ना कर सकते थे, सेंट्रल गवर्नमेंट को ना कर सकते थे. अभी वो दूसरा कोई जो भी लीडर आएगा, बाकी सारे जो GST का डिस्कशन होंगे और एजुकेशन पॉलिसी का डिस्कशन होगा, उन सब चीज़ों का डिस्कशन में वो बीजेपी जो कहेगा, सेंट्रल गवर्नमेंट जो कहेगा उसको मानने की स्थिति में आ जाएंगे, प्रेशर में आ जाएंगे. जयललिता जैसा इतना बोल्ड नहीं हो पाएंगे. एखाद्या बड्या नेत्याचं निधन झालं की कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया नेहमीच दिली जाते. मात्र हे वाक्य अनेकदा आदरापोटी उच्चारलं जातं. मात्र जयललिता यांच्याबाबत तमिळनाडूमध्ये हे शब्दशः खरं आहे. नवी दिल्लीहून रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया. पुराचिती थलई या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला, तर त्याची चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार ठाण्याहून प्रकाश बाळ. प्रकाश बाळ, आपल्या कार्यक्रमात स्वागत. आणि तमिळ राजकारणाचे अभ्यासक देविदास देशपांडे. प्रकाश बाळ, अम्मा अशा नावाचा एक ब्रँड होता आणि या ब्रँडनं गेले 3 दशकं तमिळ राजकारण स्वतःभोवती फिरत ठेवलं. काय सांगाल या अम्मा नावाच्या ब्रँडबद्दल, प्रकाश बाळ? जयललिता यांची जी गेल्या जवळजवळ 3 दशकातली कारकीर्द, जर आपण राजकीय कारकीर्द आणि त्याच्या जोडीला पहिल्यांदी चित्रपटातली, तामिळी चित्रपटातली कारकीर्द, ही एकमेकाशी त्यांची सांगड बसलेली होती. आणि ती जर आपण बघितली तर अभिनेत्री ते अम्मा हा जो काही त्यांचा प्रवास आहे, त्या प्रवासाच्या ओघात आज आता त्यांच्या निधनानंतर आपण त्यांच्या ह्याचा सगळा आढावा घेत असताना मला असं वाटतं आपण थोडं तटस्थपणे त्याच्याकडे बघायला पाहिजे की भारतीय राजकारणाचं एकंदर जे काही स्वरूप बदलत गेलं गेल्या 3 दशकात, 30 वर्षात, त्याचं जयललिता हे अगदी उत्तम प्रतीक आहे. म्हणजे भारतीय राजकारणात आपण म्हणतो की आपण लोकशाही देश आहोत, आपल्याकडे लोकशाही संस्था आहेत, सगळ्या संसद आहे, विधिमंडळ आहे, राज्यघटना आहे, न्यायालय आहेत वगैरे वगैरे. पण त्याचबरोबर राजकारणाची जी पठडी किंवा राजकारणाचा जो पोत बदलत गेला आपल्या देशात गेल्या 30 वर्षात, तो वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांमुळे बदलत गेला. त्याचं प्रतीक म्हणून आज आपण आता जयललिता यांची चर्चा करत असताना त्याच्यावर आपण, मला वाटतं, जास्ती प्रकाशझोत टाकायला पाहिजे की हे कसं बदलत गेलं, की व्यक्तीचं महात्म्य, एखादी व्यक्ती आणि तिच्याभोवती सगळं राजकारण आणि तिच्याभोवती सगळं प्रशासन फिरणं आणि पक्षसुद्धा व्यक्तिकेंद्री बनत गेले. आणि ज्याची सुरुवात मुळात 60च्या दशकाच्या अखेरीपासून इंदिरा गांधींच्या राजकारणामुळे झाली आणि इंदिरा गांधींवर टीका करणारे सगळेच पक्ष त्याच मार्गाने पुढे जात राहिले. खुद्द जयललिता यांचं जर तुम्ही बघाल, ती त्यांची जी कारकीर्द आहे त्याच्यात त्या सुरुवातीला MG रामचंद्रन यांच्याबरोबर होत्या आणि MG रामचंद्रन यांच्यामुळे त्या वेगवेगळ्या पक्षातल्या वेगवेगळ्या पदांवर येत गेल्या. राज्यसभेच्या प्रथम सदस्य झाल्या. मग नंतर MGR जेव्हा आजारी पडले तेव्हा त्यांना बाजूला
सरकवायचा प्रयत्न झाला आणि मग नंतर तुम्हाला असं दिसेल की MGR यांचं जेव्हा दुर्दैवी निधन झालं तेव्हा त्यांना पूर्ण बाजूला करून पक्षात बाहेरच जवळजवळ काढायची तयारी केलेली होती, पण त्यालाही त्या पुरून उरल्या आणि नंतर जेव्हा त्यांनी सत्ता मिळवली तेव्हा त्या सत्तेच्या ओघात तुम्ही जर बघाल सगळं तर त्यांनी ज्या पद्धतीचा राज्यकारभार केला किंवा ज्या पद्धतीची राजवट राबवली ती कुठल्याही लोकशाही राज्यपद्धतीला धरून नव्हती, पण तरीसुद्धा त्या खूप लोकप्रिय होत्या आणि MGR यांच्या आवडीच किंवा त्यांच्यापेक्षा कांकणभर जास्तीच लोकप्रियता त्यांना मिळाली. आणि हे जे मी मगाशी सुरुवातीला म्हटलं ते अभिनेत्री ते अम्मा हे शेवटच्या त्यांच्या म्हणजे आत्ता तुम्ही गेल्या 5 वर्षातलं त्यांचं जर राजकीय कारकीर्द बघितलीत म्हणजे जेव्हा त्या तुरुंगातनं बाहेर आल्या तेव्हापासनं त्यांनी किंवा जस्ट तुरुंगात जायच्या आधी भ्रष्टाचाराच्या आरोपावरनं तेव्हापासनं त्यांनी त्यांच्या राजकारणाचा रोख बदललेला दिसतो तुम्हाला की एक लोकांतूनही कार्यक्रम हाती घ्यायचे. म्हणजे त्यांचं जे अम्मा ब्रँड त्यांनी केलं, अम्मा कॅन्टीन, अम्मा अमुक तमुक वगैरे, ह्याचं खूप मोठ्या प्रमाणावर लोकप्रियतेच्या अंगाने त्यांचा प्रसार झालेला आहे आणि तो गेल्या 4-5 वर्षात तुम्हाला असं दिसतं की तो त्यांचा एक नवा ब्रँड तयार झाला. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला असंही दिसून येईल जरा आपण बारकाईने बघितलं तर की आधीची सगळी राजवट किंवा आधीची सगळी त्यांची कारकीर्द आहे त्या कारकिर्दीत त्यांनी मुख्यतः स्वतःकडे पक्षाचं हे ठेवलेलं होतं, पण जेव्हा त्या तुरुंगातनं बाहेर आल्या तेव्हा आज आपण आता त्यांची जी काही मैत्रीण आहेत शशिकला नटराजन यांची चर्चा करतोय, पण तुम्हाला असं दिसून येईल गेल्या 3 वर्षात विशेषतः की त्यांनी शशिकला नटराजन यांना बाजूला ठेवलेलं होतं जवळजवळ पक्षाचं. म्हणजे त्या मगाशी तुम्ही जो सुरुवातीचा जो प्रस्तावित केलं त्याच्यात असा प्रश्न निर्माण केलेला होता की जयललिता यांच्या ह्या मैत्रीण आहेत शशिकला नटराजन यांची भूमिका काय असेल, तर जयललिता यांनी अलीकडेच 1-1.5 वर्षापूर्वी एका मुलाखतीत असं सांगितलं तर त्यांना हा प्रश्न विचारला होता की शशिकला नटराजन यांचं तुमचं नातं काय आहे, तर त्या म्हणल्या की माझी ती मैत्रीण आहे आणि ज्यांना कोणाला बहीण नसते त्यांना याचं महत्त्व कळेल की अशी एक बहीण आपल्याबरोबर असली तर ती आपल्याला किती आधार देऊ शकते. आणि त्यांनी शेवटी जाता जाता गमतीने असं म्हटलं की मी मुख्यमंत्री असल्यामुळे मला बाजारहाट करायला जायला सुद्धा वेळ मिळत नाही, तर माझ्या वतीने शशिकला बाजारहाट करतात. हा त्याच्यातला गमतीचा भाग सोडा तुम्ही. प्रकाशजी, जयललितांना गरिबांचा मसिहा म्हणून ओळखलं गेलं. विशेषतः त्यांचा जो उत्तर काल आपण पाहू त्याच्यावर त्यांना गरिबांचा मसिहा म्हणून ओळखलं गेलं. त्याच्यावर तुम्ही याचा उल्लेख केलात ते म्हणजे अम्मा कॅन्टीन आहे, अम्मा वॉटर आहे, अम्मा मेडिसिन आहे, अम्मा वीज आहे, अशा अनेक प्रकारच्या अम्मा गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेल्या होत्या. याच्या पलीकडे जाऊन 2 गोष्टींकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. ते म्हणजे शिक्षणावर GDPच्या किती टक्के खर्च केला जातो एखाद्या राज्यामध्ये, याच्यावर त्या राज्याचं शिक्षणविषयक धोरण किती सक्षम आहे हे मोजलं जातं. तमिळनाडूमध्ये हा आकडा 12% इतका मोठा आहे. जेवढा मोठा आकडा केरळ सोडलं तर दुसऱ्या कुठल्याच राज्याचा नाही. भाग क्रमांक 1. आणि भाग क्रमांक 2 मनरेगाची अंमलबजावणी. प्रकाशजी, हा जर आपण एक निकष लावला तर ती सर्वात जास्त प्रभावीपणे कुठे जर राबवली गेली असेल तर ती तमिळनाडूमध्ये. म्हणजे वर्षाला जवळपास 59-60 दिवस मनरेगामध्ये काम, हमखास काम, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्याच्यामधला जो महिलांचा सहभाग होता तो इतर कोणत्याही राज्यांपेक्षा लक्षणीय जास्त होता. गरिबांसाठीच्या या योजना, मनरेगाचं यश आणि शिक्षणावर केलेला प्रचंड मोठ्या प्रमाणाचा खर्च, या तिघांचं आणि जयललितांच्या लोकप्रियतेचं कारण आपण कसं उलगडून सांगाल? प्रकाश बाळ. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं तसं त्यांचं गेल्या 3-4 वर्षातलं ज्यांच्या धोरणाची जो रोख होता तो रोख जसा अम्मा ह्या ब्रँडच्या अंगाने गेला, जसं तुम्ही आता उल्लेख केलात की मनरेगा असेल किंवा शिक्षणावरचा खर्च असेल आणि महिलांविषयक त्यांचं जे एक धोरण होतं, हे एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हा चर्चा विश्वात म्हणजे भारतातल्या राजकीय आणि आर्थिक चर्चा विश्वात हा गेले 8-10 वर्ष जेव्हा आपण आर्थिक सुधारणांना सुरुवात केली आणि त्यानंतर आर्थिक सुधारणांना वेग आला, त्यानंतर गेल्या 1 दशकात हा मुद्दा कायम चर्चा विश्वातला वादग्रस्त मुद्दा राहिला आहे की अशा तऱ्हेने लोकांना फ्रीबीज देणं, म्हणजे लोकांना अशा कल्याणकारी कार्य, म्हणजे लोकांना आळशी बनवणं आणि काम करायला उद्युक्त न करणं, असा एक चर्चा विश्वातला एक डिस्कोर्स आहे, असं एक चर्चेचा एक प्रवाह आपल्या देशात गेले काही वर्ष चालू आहे. त्याला छेद देणारं हे आहे. आणि हे फक्त तुम्ही बघा की
जयललितांनी सायकली दिल्या मुलींना आणि हेच सायकलीचं ब्रँड तुम्हाला नितीश कुमारांनी बिहारमध्ये वापरलेलं तुम्हाला दिसतं. याचा एक म्हणजे हा जो आपल्याकडे एक आर्थिक आणि राजकीय धोरणातले जो परस्पर विरोधाभास आपल्याकडे निर्माण झालेला आहे की आर्थिक धोरण आपण उदारीकरणाचं राबवत आलेलो आहोत आणि त्या उदारीकरणाच्या आर्थिक धोरणाच्या एकंदर रोख असा असतो की लोकांना तुम्ही काम करायला लावायला पाहिजे आणि कामातनं उत्पादक कामामार्फत संपत्ती निर्माण व्हायला पाहिजे आणि लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन त्यांना मिळायला पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला हे जे सगळे कार्यक्रम आहेत ते केल्यामुळे एकंदर वित्तीय तूट वाढते, आर्थिक तोटा वाढतो वगैरे वगैरे असं गणित मांडलं जातं. भारतासारख्या देशात जो चाणाक्ष राजकारणी असतो तो हे जे काय आर्थिक गणित आहे आणि गरज यांची सांगड घालायचा प्रयत्न करतो. ज्याच्याकडे ही हतोटी असते तो लोकप्रिय होतो. त्या पद्धतीने जयललिता लोकप्रिय झाल्या. तुम्हाला बिहारमध्ये त्या पद्धतीने नितीश कुमार लोकप्रिय झालेले दिसतील. आता गंमत बघा की नितीश कुमारांनी निवडणूक जिंकल्यावर दारूबंदीची घोषणा केली आणि मग त्याचं काय झालं आपण बघतो की त्यांच्यावर किती लोक तुटून पडले की दारूबंदी हे कसं फसलेलं धोरण आहे. तुम्हाला असं दिसेल की आत्ता ताज्या ह्याच्यात जयललिता जेव्हा निवडून आल्या तेव्हा त्यांनी जाहीर केलं की मी टप्प्याटप्प्याने दारूबंदी आणीन. त्यांनी नितीश कुमारांसारखी एका फटक्यात आणायची घोषणा केली नाही, पण टप्प्याटप्प्याने मी दारूबंदी. प्रकाशजी, एक थोडा फरक नितीश कुमार यांच्या विजयामध्ये आणि तामिळनाडूमधल्या जयललितांच्या विजयामध्ये, जयललिता या एक प्रकारे स्वबळावर 100% स्वबळावर स्वतःच्या ताकदीवर निवडून आल्या, तर बिहारमध्ये निवडून यायला नितीश कुमारांना लालू प्रसाद यांची साथ घ्यावी लागली. देविदास देशपांडे आपल्याबरोबर आहे. देविदास देशपांडे, एकीकडे अम्मांचं हे गरिबांचा मसिहा असणं हे जेवढं आहे तेवढंच जयललितांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. 90च्या दशकामध्ये पहिल्यांदा त्या मुख्यमंत्री झाल्या तेव्हापासून मग ते तानसी प्रकरण असेल, प्रेझेंट स्टे हॉटेल असेल, तुम्ही ज्या प्रकरणात घ्या त्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. बेहिशोबी संपत्ती, सत्तेचा गैरवापर, जनतेच्या पैशाची उधळण, प्रचंड मोठ्या प्रमाणावर अत्यंत नेत्रदीपक अशी लग्न, ह्याच्यामुळे त्यांना स्वतःची सत्तासुद्धा मुख्यमंत्रीपद गमवावं सुद्धा लागलेलं होतं. असं जरी असलं तरी जयललिता वारंवार निवडून येत होत्या, याचं नेमकं कारण काय? इथं एक माहिती देण्यास जोगे आहे. जयललितांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये समाविष्ट आहे. कशासाठी मी तुम्हाला सांगतो, तर जगातलं सगळ्यात मोठा लग्न समारंभ केल्याबद्दल, त्यांनी त्यांच्या ज्या दत्तक मुलाचा समारंभ केला होता त्याबद्दल आपण बोलतोय. आणि एवढं करूनही त्या निवडून येत राहिल्या. याचं कारण असं होतं की त्यांनी एक अशी स्पष्ट रेखा ठेवली होती की माझ्याकडे सत्ता आहे तर मी अशीच वागणार आणि पण तुमच्या कल्याणामध्ये कुठेही कमी पडणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे राज्यामधलं प्रशासन अत्यंत उत्तम होतं. आत्तापर्यंत आपण कधीही तमिळनाडूमध्ये एखाद्या दंगलीची बातमी ऐकलेली नाही आहे. सुनामी, एवढी मोठी सुनामी झाली, त्याच्यानंतर फक्त 1.5 वर्षाच्या आत निवडणुका झाल्या. त्यावेळी त्यांची सत्ता गेली, परंतु त्या 1.5 वर्षामध्ये त्यांनी सुनामीच्या सगळ्या पुनर्वसनाचं काम केलं. आपण आजपर्यंत त्याच्याबद्दल एकही तक्रार ऐकलेली नाही. त्याचप्रमाणे आशियातलं सगळ्यात मोठं जे बसस्टँड आहे, ISO प्रमाणपत्र मिळालेलं, ते कोयम्बेडूचं बसस्टँड ही त्यांची कल्पना. राज्यामध्ये विविध ठिकाणी फ्लायओव्हर्स उभारलेले आहेत, सगळीकडे रेडियम लावलेले आहेत, पोलीस व्यवस्था अत्यंत उत्तम ठेवलेली आहे. म्हणजे सामान्य जनतेला जे पाहिजे ते त्याच्यामध्ये त्यांनी कधीही कसूर केलेली नाही. बाकी मग माझं वैयक्तिक जीवन हे माझं वेगळं राहील हे त्यांनी आधीपासून सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते कधीही ढोंग त्यांनी केलेलं नाही. म्हणजे आपण ऐशारामात राहायचं, मधूनच 6 महिन्याने कुठंतरी दलिताकडे जाऊन जेवायचं, कोणाच्या झोपडीत राहायचं, असं कधीही केलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्या अय्यंगार ब्राह्मण परिवारातल्या उच्च कोळ्यातल्या हे होत्या. त्यांचे आजोबा म्हैसूरच्या राजांचे वैद्य होते आणि तामिळनाडूतले त्यांचे जे मतदार आहेत त्या महिला सगळ्या सर्वसामान्य ह्याच्यातल्या आहेत, सर्वसामान्य क्लासमधल्या आहेत. तर त्यांच्यात आपल्यात एक अंतर आहे हे त्यांना नेहमीच माहीत होतं आणि त्याचं त्यांनी कधीही तो अंतर कमी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. आपण उपरे आहोत ही जाणीव होती तरी. देविदास, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आणि इथेच एक छोटासा प्रश्न, म्हणजे तुमचं उत्तर अधिक स्पष्टीकरण अधिक महत्वाचं असणार आहे. ते म्हणजे तमिळनाडू हे इतर राज्यांप्रमाणेच हे जातीपातीच्या राजकारणांनी भरलेलं असं निवडणुकीचं सगळं अजब रसायन असायचं.
परंतु मला एक प्रश्न पडतो देविदास, तो म्हणजे MG रामचंद्रन हे मल्याळी, जयललिता या अय्यंगार ब्राह्मीण, करुणानिधी हे देखील एका अल्पसंख्याक अशा स्वरूपाच्या जातीचे, त्यांचे काही प्रचंड मोठ्या प्रमाणात जातीची लोक नाहीत. सर्वात महत्त्वाची जात जशी आपल्याकडे मराठा जात आहे, की जी मराठा जात आहे, तशी त्या ठिकाणी असलेली थेवर असेल, गोंडर असेल, वणियार असेल किंवा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या जाती असतील. म्हणजे एकीकडे अय्यंगार ब्राह्मीण ज्यांची संख्या अत्यंत कमी, एकीकडे मल्याळी जो त्या भागातला पण नाही, आणि एकीकडे अत्यंत कमी अशा समाजाचं प्रतिनिधित्व करणारे करुणानिधी, हे 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 सगळं गणित कसं काय जमलं? म्हणजे या वणियार, थेवर, गोंडर, दलित या सगळ्यांचा पाठिंबा एका ब्राह्मण महिला, आणि ते सुद्धा ब्राह्मण महिला कर्मठ, आणि शंकराचार्यांचा कर्मठ तमिळनाडू कसा काय मिळाला असं वाटतं आपल्याला? हा एक चमत्कार म्हणायला पाहिजे, आणि त्याची दुसरी एक प्रकारे कारणमीमांसा करता येते. पण ह्याच्या आधी आपण थोडी पार्श्वभूमी लक्षात घ्यायला पाहिजे की जयललिता जेव्हा द्राविड राजकारणात आल्या आहे, MGR आणि करुणानिधी हे सगळे एका मूळ परंपरेचे, पेरियर यांच्या परंपरेतले द्राविड राजकारणाचे हे सगळे घटक आहेत. ज्यावेळी जयललिता यांच्यासोबत आल्या, MGR सोबत आल्या, त्यावेळी ही द्राविड चळवळ जोरात होती. ती अँटी ब्राह्मीण होती, अँटी हिंदी म्हणजे लिंग्विस्ट होती उत्तर. आणि एवढं करूनही त्यांनी आपलं यश मिळवलं. याचं कारण म्हणजे त्यांनी स्वतःबद्दल निर्माण केलेला विश्वास. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे आपल्याच महाराष्ट्राप्रमाणेच तामिळनाडू सुद्धा जातीपातीमध्ये विभागलेला आहे. या जातीमध्ये आपापसात प्रचंड हेवेदावे आणि प्रचंड भेद आहेत. त्यांचा एकमेकावर विश्वास नाही आहे. परंतु ही बाहेरची एक महिला आहे, ती आपल्याला जर समान न्याय देत आहे हे बघितल्यानंतर त्या लोकांचा हिच्यावर जास्त विश्वास निर्माण होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण शशिकलाचं नाव घेतलं. शशिकला या थेवर आहेत. आपण वणियार समाजाचं नाव घेतलं. त्यांची पाटाळी मक्कळ काची सोबत एकदा युती केलेली आहे जयललितांनी. म्हणजे जेव्हा हवे तेव्हा त्यांनी कास्ट इक्वेशन सांभाळले आहेत. परंतु ह्या कास्टच्या पुढे जाऊन सुद्धा, म्हणजे आत्ता अलीकडच्या मेमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी त्यांनी जे हे केलं की मी आम्हा आहे आणि आम्हालाच फक्त म्हणजे मी आई आहे आणि आईलाच फक्त मुलांना काय हवं आहे काय नाही याचं गरजा कळतात. हे त्यांचं जे वाक्य ते भावनिक होतं. त्याच्यामुळे तुमची जात वगैरे काही हा म्हणजे प्रश्न नाही आहे. मी तुम्हाला सगळं देण्यासाठी आहे, मी तुमचीच आहे, हीच त्यांची भूमिका होती आणि ती लोकांना अपील झाली. याचं कारण म्हणजे की त्यांचा परफॉर्मन्स तसा होता. या परफॉर्मन्समध्ये आणखीन एक, मगाशी मी ब्रेकवर जाण्यापूर्वी सांगतो की परफॉर्मन्समधला आणखीन एक भाग असा आहे, जसा मनरेगाचा उल्लेख केला आपण किंवा सुनामी नंतरच्या पुनर्वसनाचा उल्लेख केला, तसाच सरकारी प्राथमिक शाळांमध्ये गळतीचं जे प्रमाण आहे ते संपूर्ण भारताच्या ॲव्हरेजपेक्षा सुद्धा कित्येक पटीने, कित्येक टक्क्यांनी, माफ करा, कित्येक टक्क्यांनी तमिळनाडूमध्ये कमी आहे. म्हणजे एकीकडे शाळांची गळती भारतात वाढती आहे तर ती तमिळनाडूमध्ये काही प्रमाणात वाढते आहे. असं एक विरोधाभासी परंतु सुखकारक असं चित्र जयललितांच्या काळात निर्माण झालं होतं. जेवढं त्यांचं अम्मा वॉटर, अम्मा काय मेडिसिन हे जेवढं सत्य होतं तेवढंच त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप देखील सत्य होते. एकीकडे भारतीय राजकारणातला सुडाचा प्रवास हा जितका सत्य तितकंच त्यांचं परत येणं आणि त्यांच्या जाण्यानंतरचा झालेला उद्रेक हा सगळा एक सुडाचा आणि प्रतिशोधाचा जो प्रवास होता त्याचे अधिक अनेक पान आहेत. ती उलगडणार होते का ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास प्रभात आहे पुराच्या तिथं लाईव्ह. पुराच्या तिथं लाईव्ह. आपल्यासोबत प्रकाश बाळ आणि देविदास देशपांडे आहेत. जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या श्रद्धांजलीचा हा कार्यक्रम आपण करतोय. प्रकाश बाळ, जयललिता हे इतकं मोठं गारुड होतं की त्यानंतरचा येणारी पोकळी हा जो शब्द इतर अनेक नेत्यांच्या बाबतीत वापरला जातो तो फारसा पटत नाही त्यावेळेला, परंतु जयललितांच्या बाबतीत तो अत्यंत चपखल बसतो. म्हणून की काय 50 तास त्यांच्या मृत्यूबद्दलचं आणि तब्येतीबद्दलचं गूढ कुठेच उकलून दाखवलं नव्हतं. पहिल्यांदा मी असं पाहिलं आयुष्यात की एखादं हॉस्पिटल लोकांना सांगते की तुम्ही तुमच्या नेत्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करा. खरं तर त्यांनी हेल्थ बुलेटिन देणं अपेक्षित होतं, परंतु प्रार्थना करा असं पहिल्यांदाच सांगितलं गेलं. याआधी देखील अनेक महत्त्वाचे नेते आजारी होते, परंतु कुठेही हॉस्पिटलच्या बुलेटिनमध्ये
अशी गोष्ट आलेली नव्हती. याचं एकमेव कारण म्हणजे कुठेतरी त्यांच्या नंतरच्या उसळणाऱ्या उद्रेकाची जाणीव हॉस्पिटल अथॉरिटीजना, इथल्या प्रशासनाला, या सगळ्यांना होती. जयललिता यांच्या निधनानंतरचा जो महत्त्वाचा प्रश्न उभा राहणार आहे, की उभा राहिला आत्ता, तो म्हणजे त्यांचा उत्तराधिकारी कोण. आपलं काय निरीक्षण? मला असं वाटतं की जयललिता यांच्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण, तर त्याचं स्पष्ट उत्तर आहे की त्यांचा खरोखरच कोणी उत्तराधिकारी नाही. कारण त्यांची जागा भरून काढणारा, कारण एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण की अण्णा द्रमुक हा पक्ष असू दे किंवा त्याच राज्यातला द्रमुक हा पक्ष असू दे, हे एक खांबी तंबू आहेत. आता द्रमुकमध्ये करुणानिधी यांचे जे चिरंजीव आहेत स्टालिन यांना थोडंफार तरी पक्षाच्या कामात वाव मिळत गेलेला आहे, पण त्यांचं आणि त्यांच्या बंधूंचाही वाद झालेला आहे आणि तिथेही परत दुफळी आहे. मला असं वाटतं की केवळ तामिळनाडूतले जयललिता यांचा अण्णा द्रमुक किंवा करुणानिधी यांचा द्रमुकच नव्हे, भारतातलं कुठलाही राजकीय पक्ष घ्या, आणि तोच मुद्दा मी मगाच्या सेगमेंटमध्ये मांडला होता की भारतातल्या राजकारणात ही जी काही राजकारणाचं जे स्वरूप बदलत गेलं, त्याचं जयललिता हे एक अत्यंत प्रॉमिनंट प्रतीक आहे, म्हणजे ठळक प्रतीक आहेत की एका व्यक्तीभोवती पक्ष उभे राहत गेले. म्हणजे आज आता आपण कल्पना करूया की समजा शरद पवारांच्या पश्चात काय राष्ट्रवादी काँग्रेस टिकेल का, ती काँग्रेसमध्ये जाईल का, अर्धा भाग भाजपमध्ये जाईल, काहीच आपल्याला भविष्य सांगता येत नाही किंवा काहीच आपल्याला अंदाज बांधता येत नाही. लालू प्रसाद यादव असू देत, नितीश कुमार फॉर दॅट मॅटर असू देत, ममता बॅनर्जी असू देत, एक कुठलाही पक्ष तुम्ही घ्या की जे प्रादेशिक पक्ष म्हणून पुढे येत आपण स्पेक्युलेशन आपण मला तुमच्या विचारांचा रोख आणि मांडणी कळते. आपण त्यातला स्पेक्युलेशनचा भाग क्षणभर बाजूला ठेवूया. मी हाच प्रश्न तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचारतो की जयललिता यांचा उत्तराधिकारी निवडताना त्यांच्या पक्षातील लोक आणि त्याहीपेक्षा जनता त्या उत्तराधिकाऱ्यामध्ये नेमके कोणते गुण पाहतील असं वाटतं आपल्याला? नाही, जयललिता यांचा जो कोणी उत्तराधिकारी, म्हणजे आता पनीरसेल्वन यांना मुख्यमंत्री बनवलेलं आहे, ते आता किती कालावधीसाठी राहतात किंवा पक्ष दुसऱ्या कोणाला नेमतं का हे बघावं लागेल. पण तुमचा जो प्रश्न आहे की जनता काय बघेल, जयललिता यांच्या जागी जो कोणी नेता येऊन बसणार आहे मुख्यमंत्री म्हणून, त्याच्याकडे काय बघेल जनता, तर जनता माझ्या मते जी तामिळी जनता आहे ती बघेल की ह्याच्यात निदान काही प्रमाणात तरी जयललिता यांचं जे जनतेच्या प्रती, म्हणजे तामिळी जनतेप्रती जयललितांची जी काही भावना होती त्याच्यात काही थोड्या प्रमाणात तरी त्याच्यात काही अंश आहे का या नेत्यात, त्याचं जनतेशी त्याचं काय नातं जुळलेलं आहे किंवा काय नाळ जुळलेली आहे गेल्या 5, 7, 8, 10 वर्षात, हा निकष सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. आणि जयललिता हयात असताना ह्या नेत्याला, जो कोणी नंतर बसणार आहे, आत्ता पनीरसेल्वन बसलेले आहेत, पण जो कोणी बसेल कायमस्वरूपी, त्याचं जयललिता हयात असताना त्यांच्या वर्तुळातलं स्थान काय होतं, या दोन निकषावर जनता जो कोण उत्तराधिकारी आहे किंवा जो कोण नेता बसणार आहे त्या जागेवर, त्याच्याकडे जनतेची हीच अपेक्षा असणार बघायची. याच्या पलीकडे म्हणजे जनतेची ही अपेक्षा अशासाठी म्हणायचं की जे धोरणं चालवलेली आहेत जयललिता यांनी ती पुढे चालतील का. आता प्रश्न असा आहे की मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की इथे भारतात जे आर्थिक वास्तव आहे आणि राजकीय वास्तव याची सांगड घालायचा जो नेता प्रयत्न करतो, त्याच्याकडे जी हातोटी असते तो चांगला लोकप्रिय होऊ शकतो. आता ही लोकप्रियता, ही हातोटी या नेत्याकडे किती आहे, जो नवा कोणी नेता येईल त्याच्याकडे किती आहे. उघडच आहे की हे पनीरसेल्वन नावाचे जे नेते मुख्यमंत्री झालेले आहेत ते जयललिता यांच्या सावटाखालीच होते कायम, ते जयललिता यांचे निष्ठावान अनुयायी म्हणूनच होते. त्यामुळे ते जयललिता यांनी जे आखून दिलेलं आहे त्या चौकटीत कारभार करायचा प्रयत्न करतील, पण त्यांच्याकडे तो डायनामिझम निश्चितच नसणार किंवा त्यांच्याकडे ती लोकप्रियताही निश्चित नसणार. जनता त्यांच्याकडे फक्त या ठिकाणी एक मुद्दा असा निर्माण होतोय आणि देविदास याच्यावर आपण आपलं मत व्यक्त करा. ते म्हणजे त्या चौकटीत ते काम करतील हे अगदी उघड आहे. खिशात फोटो ठेवूनच जयललितांचे शपथ घेण्यात आलेली आहे हे देखील सत्य आहे. परंतु याच्या पलीकडे जाऊन एक मुद्दा येतोय, तो म्हणजे मुख्यमंत्री पद कोणाला ह्याचा तर निकाल लागला, परंतु उत्तराधिकाऱ्याचा प्रश्न, वारसदाराचा प्रश्न अजून सुटलेला नाही. तो ऐरणीवर कधी येईल? 13 दिवसानंतर, 1 वर्षानंतर, पुढच्या निवडणुकीच्या आधी, लोकसभा निवडणुकीच्या आधी, नेमका केव्हा ऐरणीवर येईल असं वाटतं आपल्याला? ह्या संदर्भात तुम्ही जो प्रश्न विचारला उत्तराधिकाऱ्याचा, त्याचा मला एका वाक्यात मला त्याचं उत्तर द्यायचं आहे की जयललितांच्या पदाचा उत्तराधिकारी मिळेल पण करिश्म्याचा उत्तराधिकारी मिळणार नाही.
पनीरसेल्वम आता खुर्चीवर बसलेले आहेत आणि ते आता सांभाळतील सुद्धा. त्यांचा जो काही कुनबा आहे AIADMKच्या आमदारांचा, आत्ताच ती बंडाळी होणार नाही. कारण काय असतं की कुठलाही नेता जेव्हा पद घेतो, म्हणजे आपण आत्ता काल नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात जसं बघितलं की काही सीट गेल्या की नारायण राणेंनी अशोक चव्हाण आणि इतर काँग्रेस नेत्यावर तोफ डागली. तसं कुठल्याही नेत्याचा निकष काय की तो निवडणुकीत मत मिळवून देतो का नाही. पनीरसेल्वम आता खुर्चीवर बसले तर त्यांचं सुदैव असे की आत्ता इतक्यात अशी मोठी निवडणूक नाही आहे तामिळनाडूमध्ये की त्यांच्या नेतृत्वाचा तिथे कस लागेल म्हणून. तो केस जेव्हा लागेल, म्हणजे तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या, परवाच त्यांच्या पोटनिवडणुका झाल्या तामिळनाडूमधल्या, त्याच्यात सुद्धा AIADMKने म्हणजे जयललिता 72 दिवस रुग्णालयात असताना सुद्धा सगळ्या जागा त्या जिंकल्या. त्यामुळे तोही प्रश्न नाही. म्हणजे आता पोटनिवडणूक नाही, फक्त एकच पोटनिवडणूक होईल ती आता जयललितांच्या जागाची, पण त्याचाही प्रश्न नाही कारण सहानुभूतीच्या लाटेवर त्या जो कोणी उमेदवार असेल तो येईल निवडून. त्यामुळे जोपर्यंत तो कस लागत नाही तोपर्यंत त्यांच्या आमदारांच्या त्यांच्या संख्येला गटाला काही धोका नाहीये. तिथं कस लागल्यानंतर ते खरा प्रश्न निर्माण. देविदास, एक वेगळा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो, ते म्हणजे तुम्ही तमिळनाडूचं संपूर्ण राजकारण 1960च्या दशकापासून पुढचं पहा. MGR असेल, करुणानिधी असेल किंवा आता जयललिता असतील, यांच्या भोवती फिरत राहिलेलं म्हणजे व्यक्तीभोवती, एका स्टार भोवती, एका करिश्म्याभोवती, वलयाभोवती फिरत राहिलेलं राजकारण आहे. म्हणजे जनतेला असा वलय करिश्मा असलेला नेता निवडायची सवय लागलेली आहे. परंतु आता करुणानिधीसुद्धा आत्ता या क्षणाला हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांची तब्येत तशी तोळामासा आहे, वयही त्यांचं 80च्या पलीकडे गेलेलं आहे. म्हणजे आत्ता या क्षणाला तमिळ राजकारणामध्ये पेरियार मुवमेंटनंतर आत्ता पहिल्यांदा अशी परिस्थिती येते की एकही करिश्मा असलेला नेता, राज्यव्यापी नेता विच कॅन कट अक्रॉस द कास्ट लाईन, असा एकही नेता आत्ता उपलब्ध नाही. मग करिश्मा असलेला नेता निवडायची सवय लागलेली जनता करिश्मा नसलेला नेता कसा बरं निवडणार? याचा विचार आपण असा हे केला पाहिजे की जेव्हा जयललिता राजकारणात आल्या त्यावेळी त्यांच्याकडे तरी कुठला करिश्मा होता. त्या आधी राज्यसभेवर होत्या, तिथं 5 वर्ष त्यांनी घालवल्यानंतर इकडं तामिळनाडूमध्ये आल्या होत्या आणि त्यांच्या MGR यांच्या मृत्यूनंतर त्यांना अंत्ययात्रा येऊ दिली नाही. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त आमदार तर जानकी अम्माकडे होते, परंतु तो गट हारला आणि जयललितांनी स्वतःचा करिश्मा दाखवून नंतर स्वतःच्या बळावर विजय मिळवून दाखवले. त्याच पद्धतीनं आता एखादा नवीन नेता येईल. इकडे स्टॅलिन आहेत द्रमुकचे, कारण गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांचं खूप चांगलं मोबिलायझेशन केलं होतं, चांगली हवासुद्धा निर्माण केली होती. म्हणजे त्यावेळेस मी तिथंच होतो तामिळनाडूमध्ये, तर त्यावेळेस अनेक लोक म्हणायचे की त्यांना प्रमोट केलं असतं तर कदाचित द्रमुकसुद्धा निवडून आले असते. म्हणजे ते तसे नेते आहेत ज्यांना व्यक्तिमत्व आहे, चेहरा आहे असे. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी पोकळी निर्माण झाली याचा फायदा भाजप किंवा नरेंद्र मोदी घेऊ शकतात. याचं कारण त्या मुद्द्यावर एक मिनिट देविदास, त्या मुद्द्यावर आपण येणार आहोत. पण त्याच्या आधी एक आता शक्यता अशी वर्तवली जाते आणि जी असू शकते ती म्हणजे नायकर चळवळीतनं पुढे आपल्याला माहिती आहे की पेरियार चळवळ आली आणि मग त्याचा पुढे तमिळ कळघम आला. त्या तमिळ कळघममधून पुढे द्रमुक आला आणि द्रमुकची 2 शक्ल झाली. एक द्रमुक राहिलं आणि दुसरं अण्णा द्रमुक, ज्याचे प्रमुख MGR होते. जशी द्रमुकची शक्ल झाली किंवा तमिळ कळघमची शक्ल झाली तशी शक्ल आता AIADMKची होतील अशी कितपत शक्यता आपल्याला वाटते. कारण अनेक जातीचे, मग त्याच्यामध्ये मगाशी ज्या मी जाती सांगितल्या, ज्या छोट्या छोट्या परंतु प्रभावशाली जाती आहेत, गोंडर जात आहे, यांचे नेते, प्रभावशाली नेते मंत्रिमंडळात आहेत आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा आता पल्लवित होण्याची शक्यता आहे. कारण राज्यभर प्रभा असलेला असा एकही नेता आता AIADMKकडे नाही. काय सांगाल देविदास? बरोबर. मी थोड्या वेळापूर्वी मी जे म्हणलं की वेगवेगळ्या जातीमध्ये सगळा समाज विभागलेला आहे, त्यांचे पक्ष आता सुद्धा अस्तित्वात आहेत. गेल्या वेळेस या 6 महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत एकीकडे द्रमुक होता, एकीकडे अण्णा द्रमुक होता आणि दुसरीकडे मक्कनल कुटणी नावाची एक आघाडी होती आणि त्याच्यामध्ये 8 ते 10 पक्ष होते आणि ते असे सगळे जाती आधारित पक्षच आहेत. कॅप्टन विजयकांत यांचा जो द्राविड मुर्पोकू द्राविड कळघम पक्ष आहे तो सुद्धा अशा एका विशिष्ट जातीचाच पक्ष आहे. तर हे सगळे जर जातीचे पक्ष एकत्र
एकत्र आले आणि त्यांनी आपापसात हे केलं तर फ्रॅगमेंटेशन होईल. मग त्याच्यामध्ये द्रमुकला फायदा होऊ शकतो कारण त्यांच्याकडे जास्त आहे. आत्ताच्या घडीला अण्णा द्रमुककडे सगळ्यात जास्त कार्यकर्ते आहेत. मग त्याच्यात जर बंडाई झाली आणि त्याची जे शकले उडाली तर मग द्रमुकला निश्चित फायदा होईल आणि मग स्टॅलिन हे प्रमुख नेते म्हणून पुढे येतील. प्रकाश अण्णा द्रमुकच्या पलीकडे जाऊन दक्षिण राजकारणाचा किंवा तमिळनाडू राजकारणातला अत्यंत महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे 1920च्या दशकात सुरू झालेली पेरियार चळवळ. या पेरियार चळवळीचे 3 प्रमुख आधारस्तंभ किंवा फिलॉसॉफिकल पॉईंट ज्याला आपण म्हणतो ते होते. त्यातला एक म्हणजे उत्तर भारतीय राजकारणाचं जे वर्चस्व होतं त्या वर्चस्वाला केलेला विरोध. दुसरा मुद्दा होता तो द्रविड अस्मितेचा मुद्दा होता. आणि तिसरा होता तो म्हणजे हिंदी भाषेला केलेला विरोध. म्हणजे जसं आपल्याकडे मराठी पाट्या असल्या पाहिजेत म्हणून एक फसलेलं आंदोलन झालं, परंतु अत्यंत यशस्वी असं हिंदी पाट्यांच्या विरोधातलं आंदोलन तमिळनाडूमध्ये झालं. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. या 3 मुद्द्यावर उभी राहिलेली पेरियार चळवळ, त्यातून आलेलं तमिळ कळघम, मग आलेलं द्रमुक आणि त्याचा दुसरा एक अवतार असला अण्णा द्रमुक, या सगळ्या उत्तर भारतीय वर्चस्वाच्या विरोधाची, हिंदीच्या विरोधाची, द्रविड अस्मितेची, आर्य संस्कृतीच्या प्रभावाच्या विरोधातली अशी जी एक दक्षिणेची विचारधारा आहे, दक्षिणेच्या राजकारणाची दिशा आहे, त्याच्यावर अम्माच्या जाण्यानं काय नेमका परिणाम होईल? मला असं वाटतं निरगुडकरजी की हा परिणाम तुम्हाला अम्मा जाण्याआधीच गेले वर्ष दीड वर्षात दिसायला लागलेला होता. तुम्ही बघा गेल्या वर्षभरात जे मुरुगन या लेखकांचं जे मोठं प्रकरण झालं, त्यांच्या पुस्तकावर बंदी घाला अशी मागणी झाली, मोठी आंदोलनं झाली. मग त्यांनी सांगितलं की मुरुगन हा लेखकाचं मृत्यू झाला आहे वगैरे जे प्रकरण झालं. आणि त्यानंतर मद्रास हायकोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. ह्या सगळ्या कालावधीत या सगळ्या वादग्रस्त जो घटना घडल्या त्यात जयललिता यांच्या सरकारची भूमिका ही मुरुगन यांना पाठिंबा देणारी नव्हती. आणि मुळात मुरुगन जे लिहित होते किंवा मुरुगन यांनी ज्या पद्धतीने मांडणी केली अशा पद्धतीची मांडणी पेरियार यांच्यापासून होत आलेली आहे सगळी. तर त्याला पाठिंबा द्यायच्याऐवजी जयललिता यांचं सरकार विरोधकांना पाठिंबा देत आलेलं होतं. म्हणून तुम्ही जे म्हणताय तो हा जो सांस्कृतिक आणि त्याच्यातला जो धागा होता तो जयललिता यांच्या शेवटच्या पर्वात तुटतच गेलेला होता. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की जे सुरुवातीचं होतं, कारण आपण जर पेरियार चळवळीचं बघितलं तर मुळात महाराष्ट्रात जशी ब्राह्मणेतर चळवळ झाली तसंच त्याचं स्वरूप होतं की जे द्राविडी आणि आर्यन अशा ज्या संस्कृतीची जी विभागणी केली गेली त्याच्याशी ते निगडीत होतं. आणि त्यामुळे एक पूर्ण अशी परंपरा तुम्हाला दिसते जी त्याच्यात साहित्यिक होते, लेखक होते आणि मोठ्या प्रमाणावर त्याच्यात आपलं योगदान आणि त्याच्यात प्रभाव टाकलेला आहे. त्यामुळे आज जे आपण म्हणतो ना की सिनेमाचं, तामिळी चित्रपटसृष्टीचं आणि राजकारणाची जी घट्ट सांगड बसली आहे, तेव्हा तुम्ही बघा अण्णादुराई हे उत्तम पटकथाकार होते, करुणानिधी हे उत्तम पटकथाकार होते, हे सगळे त्या चळवळीतनं आलेले आहेत. आणि त्यामुळे त्याचा प्रभाव सिनेमाच्या ह्याच्यावर पडल्यामुळे, चित्रपटाच्या ह्याच्यावर पडल्यामुळे ही सांगड बसलेली आहे. आता हा जो सांस्कृतिक धागा आहे हा तुटत गेलेला आहे. म्हणून मगाशी जसं देशपांडेजी म्हणत होते भाजपला फायदा होईल, तसं हे भाजपलाही शिरकाव करण्याची संधी आहे मोठी इथे. कारण ही जी पोकळी निर्माण होणार आहे ना, ही पोकळी झालेली आहे. आणि ह्याच्यात करिश्माचा उत्तराधिकारी असू दे किंवा पदाचा उत्तराधिकारी असू दे, तर जयललिता यांच्यासारखा करिश्मा मिळवून असलेला नेता आपल्याला आता सापडणार नाही. म्हणजे त्या पद्धतीचा, कारण जयललिता यांचा जो करिश्मा निर्माण झाला त्याच्यात त्यांचं स्वतःचं कर्तृत्व आहेच. देवीदास, आता जो मगाचा तुमचा मुद्दा होता तो चर्चेला आपल्याला घ्यावा लागेल, तो म्हणजे आता झालेल्या पोकळीचा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसला फायदा होईल का? गेल्या अनेक दशकात झालेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये करता आलेला नव्हता. काँग्रेसला कधी द्रमुक कधी अण्णा द्रमुक यांच्या साथीनं थोड्या काहीतरी जागा मिळत होत्या. 2016चं जर आपण निवडणुकीचं सगळं विश्लेषण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल देवीदास की 135 जागा या अम्मांच्या पक्षाला मिळाल्या, AIADMKला मिळाल्या, तर फक्त 98 जागा, म्हणजे त्यांचा डिफरन्स खूप मोठा आहे, 98 जागा या AIADMK आणि काँग्रेस यांना कंबाईन मिळाल्या. परंतु त्या दोघांमधल्या मतांचा फरक जर पाहिला तर फक्त 1.25 ते 1.5% मतांचा फरक आहे. म्हणजे काही प्रचंड मोठा फरक आलेला नाही, परंतु मतांच्या विभाजनामुळे अम्मांना एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यांची सत्ता आली. आता मुपनार गेले, त्याच्यानंतर तिकडे करुणाकरन गेले, करुणानिधी गेले, इकडे देवेगौडा निष्प्रभ झालेले आहेत, बंगारप्पा, बालयोगी हेही सगळे काळाच्या पडद्याआड गेले. आता जयललिता काळाच्या पडद्याआड गेल्या, करुणानिधींचं वय झालं, ते हॉस्पिटलमध्ये आहेत.
असं असताना जे आर्यन किंवा उत्तर प्रदेशी प्रभाव असलेले, एकेकाळी उत्तर प्रदेशी प्रभाव असले, काँग्रेस काही वेळाला उत्तर प्रदेशात हारलंय परंतु दक्षिणेत जिंकून आलेला आहे, अशा पक्षांना आता एक प्रकारे अम्मांचा मृत्यू हे उघडले दक्षिणेचे दार असे आहे का? हो आहे. आणि याच्यामध्ये भाजप पक्ष म्हणून असण्यापेक्षा नरेंद्र मोदींचा व्यक्तिगत करिश्मा खूप महत्त्वाचा आहे. कारण गेल्या वेळेस मी चेन्नईला जाताना तिथं गेल्या वर्षी चेन्नईच्या नंतर ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी आर्थिक मदत दिली तामिळनाडूला, त्याच्याबद्दल लोक खूप भरभरून बोलत होते. दुसरी गोष्ट म्हणजे जयललिता या महिला होत्या, त्यांच्या जाण्याने एक महिला नेत्याची जी पोकळी निर्माण झाली आहे, योगायोगाने भाजपचे राज्य अध्यक्ष या महिलाच आहेत, तमिळ सौंदरराजन. त्या धडाडीच्या आहेत. त्यांनी गेले एक वर्ष विविध कार्यक्रमाद्वारे लोकांपुढे खूप हे गेले. मी त्यावेळी लिहिलं सुद्धा होतं की यावेळेस सगळ्यात जास्त आघाडी भाजपनीच घेतलेली आहे प्रचारामध्ये. बालाजी विश्वनाथन यांच्यासारख्या अनेक विश्लेषकांचं मत असं आहे की भाजपने थोडीशी हिंदीला थोडं मागे ठेवून तमिळ वगैरे सोबत जर तडजोड केली आणि स्थानिक भाषांना महत्त्व देऊन स्थानिक संस्कृतीचं ला थोडंसं महत्त्व दिलं तर भाजपला तिथं खूप म्हणजे फर्टाईल भूमी आहे. तिसरी गोष्ट, भाजपचे आणि जयललितांचे संबंध नेहमीच चांगले होते. आता जयललितांच्या नंतर जे पन्नीरसेल्वम किंवा कुणीही येणार आहेत त्यांच्यामध्ये तेवढी कुवत आहे का नाही आपल्याला माहित नाही, कारण ती दाखवण्याची त्यांना कधी संधी मिळालेली नाहीये. संधी मिळालेली नाही. देविदास, याला तुम्हाला इथे थांबवून एक प्रश्न अशा करता विचारतोय. आपण जे म्हणता ना भारतीय जनता पक्ष आणि जयललिता यांचे संबंध अतिशय चांगले स्वरूपाचे होते, मग अटल बिहारी वाजपेयींचा काळ असेल किंवा आता नरेंद्र मोदींचा काळ असेल, हे जेवढं सत्य आहे तेवढंच तुम्हाला मी 2014ची आठवण करून देतो. 2014मध्ये सरकारच्या विरोधातली निदर्शनं टाळण्याकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 2400 स्वयंसेवकांना तिकडे अटक करणाऱ्या जयललिताच होत्या. कुठेतरी संघ हे विसरेल का, किंबहुना संघ या संबंधांवर आता एक वेगळा प्रभाव टाकेल का? देविदास. नाही, मी परत सांगतो की आता त्या जयललिता नाहीत, कारण जयललिता तशा लहरीच होत्या, हे जग जाहीर आहे. म्हणजे त्यांनी शंकराचार्यांना अटक करण्यापर्यंत मजल मारली होती हे आपल्याला माहिती आहे. ज्या शंकराचार्यांशी त्यांचे म्हणजे फार काही वाईट संबंध नव्हते अशा शंकराचार्यांनी त्यांनी अटक करण्यापर्यंत गेली. मी हेच म्हणतोय की त्या भाजप म्हणण्यापेक्षा त्यांचे नरेंद्र मोदींशी संबंध चांगले होते. अटल बिहारी वाजपेयींच्या गव्हर्नमेंटमध्ये त्या युतीत होत्या आणि तरी त्यांनी त्यांची पदोपदी अडवणूक केली होती, हाही इतिहासच आहे. परंतु त्यांनी मोदींच्या बाबतीत खूप सॉफ्ट भूमिका घेतलेली हे आपण बघतो. GSTला त्यांचा विरोध असताना सुद्धा त्यांनी कधीही कठोर भूमिका घेतली नाही. फक्त पत्रकं काढण्याच्या पलीकडे त्यांनी फार काही त्याच्यावर कृती केली नाही. आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर माझं म्हणणं असं होतं की त्यांच्यानंतरचे जे नेते येणार आहेत त्यांच्यामध्ये तेवढी कुवत आहे का नाही राज्य चालवण्याची वगैरे आपल्याला माहीत नाही. अशा वेळेस त्यांचा फायदा हाच आहे की NDAमध्ये सामील व्हावं, मोदींशी जुळवून घ्यावं. आणि एकूणात मला असं वाटतं की हस्ते पर हस्ते मोदी कंट्रोल करतील तामिळनाडूला. आपण इथं भाजप आणि RSSला मागे ठेवत, कारण त्यांचा तसा तेवढा संबंध नाही आहे. एक आणखीन मुद्दा असा आहे, त्यातला एक आणखीन एक संदर्भ असा जोडतो की अयोध्येमध्ये बाबरी मशिदीचा ढाचा कोसळल्यानंतर 2 नेत्यांनी त्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत केलं होतं. एक म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि दुसऱ्या होत्या जयललिता. एनिवे प्रेक्षको, पुराचती थलैवी या विषयावरची ही चर्चा आपण पाहिलीत. जयललिता यांच्यानंतर तमिळनाडूचं राजकारण कसं असेल याचा धांडोळा घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. जयललिता या नावाभोवती तमिळनाडूचं राजकारण फिरत होतं. गेल्या काही वर्षात विशेषतः बेहिशोबी मालमत्ता बाळगरा प्रकरणी तुरुंगवास भोगून आल्यानंतर त्यांच्या राजकारणाचा बाज बदलला. त्यांनी स्वतःचा अम्मा ब्रँड तयार केला, गोरगरिबांच्या कल्याणाचं राजकारण केलं आणि त्या एक प्रकारे लोकप्रियतेच्या शिखरावर पोचल्या. अशा प्रकारचं विश्लेषण प्रकाश बाळ यांनी आज आपल्यासमोर मांडलं. एकीकडे वैयक्तिक आयुष्यात अत्यंत ऐशोआरामात जगणाऱ्या दत्तक मुलाचा अतिभव्य लग्न सोहळा साजरा करणाऱ्या जयललिता, तर दुसरीकडे गोरगरिबांची काळजी घेणारी अम्मा ही घेतलेली भूमिका, उत्तम प्रशासक असलेली मुख्यमंत्री महिला ही त्यांचीच 2 रूपं. उच्चवर्णीय अय्यंगार ब्राह्मण कुळातल्या असूनही त्यांनी तामिळनाडूतल्या जातीपातीच्या राजकारणात व्यवस्थित स्थान मिळवलं, अढळ स्थान मिळवलं. हा एक प्रकारे चमत्कार म्हणावा लागेल. याकडे देविदास देशपांडे यांनी आपलं लक्ष वेधलं.
प्रेक्षक, जयललिता म्हणजे भारतीय राजकारणातला शेवटचा द्रविडियन चेहरा. तो आता कायमचा पडद्याआड गेलाय. त्यांच्या लेखी निष्ठेची अपेक्षा म्हणजे अगदी लाचारी वाटावी अशी आंधळी, पायावर डोकं ठेवायला लागणार धन्यता मानणारी अशीच निष्ठा. त्यांच्या पुढं प्रश्न विचारायची कोणाला मुभा नव्हती आणि कारणं विचारायची संधीच नव्हती. प्रत्युत्तराची गरजही नव्हती. फक्त आज्ञापालन, आज्ञापालन आणि आज्ञापालन. कायद्याला प्रमाण मानण्याची वृत्ती नसलेल्या जयललितांनी गरिबांचा मतदारसंघासारखा सांभाळ केला. त्यासाठी वाटेल ते पाऊल उचलायची त्यांनी तयारी आणि हिंमत दाखवली. चित्रपटातली नायिका पडद्यावरून जिवंत होऊन अशी प्रेक्षकांमध्ये उतरावी आणि प्रेक्षकांची खरीखुरी नायिका व्हावी अशी ही दंतकथा आश्चर्यकारक वाटणारी जयललिता. पुरुषांच्या आणि पुरुषी वर्चस्वाच्या हिंसक असुरक्षित वातावरणात अख्खं आयुष्य काढलेल्या या महानायिकेच्या जीवन प्रवासावरचा हा शेवटचा, अगदी शेवटचा स्पॉटलाईट. आयुष्यभर चित्रपटातले स्पॉटलाईट स्वीकारणाऱ्या आणि नंतर राजकारणात कॅमेऱ्यातले स्पॉटलाईट आणि कॅमेऱ्यांचा किलकिलाट बघणाऱ्या आणि त्याहीपेक्षा डोळ्याची निरांजनं करून पाहणाऱ्या आपल्या मतदारांच्या आणि तमिळ जनतेच्या या महानायिकेवरचा हा शेवटचा स्पॉटलाईट. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.